इन द डिबेटमध्ये तुमचं स्वागत आहे. विचार करा, एखाद्या मोठ्या शहरात ट्रॅफिक सिग्नल्सची व्यवस्थाच नसती तर काय झालं असतं? भयानक गोंधळ. म्हणजे सगळे रस्ते जिथे मिळतात तिथे सतत होणारे अपघात आणि तासनतास ट्रॅफिक जॅम. अगदी बरोबर. आज आपण शहरात सुरळीत प्रवास करू शकतो कारण आपल्याकडे कॅमेरे, सिग्नल्स आणि कंट्रोल रूमची एक कनेक्टेड व्यवस्था आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपली जी वीज वितरण व्यवस्था आहे ना, जिच्यावर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे, हां, ती गेली अनेक दशके अशाच ट्रॅफिक सिग्नल नसलेल्या रस्त्यांसारखी अक्षरशः अंधारात चालत आली आहे. आणि आज आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल वैचारिक देवाणघेवाण करणार आहोत. हो. आणि आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे स्मार्ट ग्रिड आणि त्यात इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoTचा वाढता वापर. आजवर आपण एका पारंपरिक ग्रिडवर अवलंबून होतो, जिथे वीज फक्त एकाच दिशेने वाहायची. बरोबर. माहितीचा पूर्ण अभाव असायचा तिथे. नक्कीच. पण आता आपण एका अशा डिजिटल प्रणालीकडे वळत आहोत, जिथे वीज आणि डेटा या दोघांचाही रिअल टाईम आणि द्विमार्गी प्रवाह शक्य झालाय. आणि म्हणूनच आजचा आपला मुख्य प्रश्न हा आहे की स्मार्ट ग्रिड आणि IoT ही खरोखरच भविष्यातील ऊर्जेची गरज भागवणारी आणि ग्रिडला कोसळण्यापासून वाचवणारी क्रांती आहे की अवाढव्य खर्च आणि सायबर सिक्युरिटीचे भयंकर धोके पाहता आपण आपली सर्वात महत्त्वाची पायाभूत सुविधा हॅकर्सच्या हातात तर सोपवत नाही आहोत? एक्झॅक्टली. या चर्चेत मी ही भूमिका मांडत आहे की स्मार्ट ग्रिड हे वीज वितरण सुरक्षित, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज बनवण्यासाठी उचललेलं अत्यंत अपरिहार्य पाऊल आहे. आणि मी या विषयाकडे एका वेगळ्या आणि अधिक सावध दृष्टिकोनातून पाहते. जुनी व्यवस्था बदलण्याची गरज आहे हे मी नक्कीच मान्य करते. पण सध्या आपण प्रगती या गोंडस नावाखाली ज्या वेगाने इंटरनेटवर आधारित स्मार्ट ग्रिडकडे धाव घेत आहोत ते अत्यंत धोकादायक आहे. पण धोका का? म्हणजे आपण तंत्रज्ञान सुधारतोय ना? हे बघा, ट्रान्सफॉर्मर्सपासून ते घराघरांतील मीटर्सपर्यंत सर्व काही इंटरनेटला जोडल्याने आपण गंभीर सायबर धोके, अवाढव्य खर्च आणि आपल्याकडे नसलेलं तांत्रिक कौशल्य अशा अनेक संकटांना एकाच वेळी आमंत्रण देत आहोत. ठीक आहे. चला तर मग या पूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी जाऊया. माझी भूमिका मांडताना मी एका अत्यंत महत्त्वाच्या वस्तुस्थितीपासून सुरुवात करू इच्छितो. श्रोत्यांसाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की वीज ही जगातली एकमेव अशी गोष्ट आहे जी तयार झाल्या क्षणीच वापरली जावी लागते. अगदी त्याच मिलिसेकंदात. हो, तुम्ही ती मोठ्या प्रमाणात साठवून ठेवू शकत नाही. जर विजेची मागणी आणि पुरवठा यात थोडी जरी तफावत झाली तर ग्रिडची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झवरून खाली घसरते आणि मोठी उपकरणे जळून खाक होऊ शकतात. जे अत्यंत नुकसानकारक ठरू शकतं. अगदी. तुम्हाला जुलै 2012ची घटना आठवतीये? भारताच्या उत्तर आणि पूर्व ग्रिडमध्ये असाच बिघाड झाला होता. बापरे, हो. तब्बल 60 कोटी लोक 2 दिवस अंधारात बुडाले होते. बरोबर. म्हणजे निम्म्याहून अधिक देश. हे का झालं? कारण पारंपरिक ग्रिडमध्ये रिअल टाईम माहिती मिळवण्याची कोणतीही सोय नव्हती. पॉवर प्लांटमधून वीज निघते आणि ग्राहकापर्यंत पोहोचते, पण मध्ये कुठे किती ताण आलाय हे शोधायला वीज कंपनीला ग्राहक फोन करून शिव्या देईपर्यंत वाट पाहावी लागायची. हे मी मान्य करते की पारंपरिक ग्रिडमध्ये मॉनिटरिंगचा अभाव होता. आणि यावर एकमेव उपाय म्हणजे स्मार्ट ग्रिड. जेव्हा आपण स्काडा, SCDA आणि सेन्सर्स वापरतो तेव्हा या यंत्रणा लाखो डेटा पॉइंट्स गोळा करतात. AIच्या मदतीने आपण प्रत्येक ट्रान्सफॉर्मरचं तापमान आणि व्होल्टेज सेकंदाला मोजू शकतो. पण एकच सेकंड. एखादा फॉल्ट झाला तर AI तो काही मिलीसेकंदात शोधून काढतो आणि ग्रिडचा तो भाग वेगळा करून बाकीच्या देशाला अंधारात जाण्यापासून वाचवतो. ही केवळ तांत्रिक प्रगती नाहीये, ही भौतिकशास्त्राच्या मर्यादांवर मात करणारी क्रांती आहे. तुमचं हे स्पष्टीकरण खूप उत्तम आहे. 2012च्या ब्लॅकआउटचं उदाहरण देऊन तुम्ही पारंपरिक ग्रिडची मर्यादा अगदी योग्य प्रकारे मांडलीत. पण तुम्ही ज्या उपायाबद्दल बोलत आहात त्याची दुसरी बाजू आपण तपासून पाहिली पाहिजे. कोणती दुसरी बाजू? तुम्ही आत्ता म्हणालात की स्काडा आणि IoT सेन्सर्समुळे आपण लाखो डेटा पॉइंट्स गोळा करतो, पण याचा थेट अर्थ काय होतो? पारंपरिक ट्रान्सफॉर्मर हा फक्त लोखंडाचा आणि तांब्याच्या तारांचा गोळा होता. हो, एक डंब मशीन होतं ते. डंब होतं, पण सुरक्षित होतं. तो इंटरनेटला जोडलेला नव्हता, त्यामुळे जगातला कोणताही हॅकर त्याला घरबसल्या हॅक करू शकत नव्हता.
आता स्मार्ट ग्रीडमध्ये तुम्ही या प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला सेन्सर लावून एक IP ॲड्रेस देत आहात. म्हणजे आपण त्याला स्मार्ट बनवतोय? हो, पण तुम्ही त्याला थेट ग्लोबल इंटरनेटच्या नकाशावर आणून ठेवत आहात. आणि दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे खर्च आणि कौशल्य. जेव्हा तुम्ही प्रत्येक गल्लीतल्या ट्रान्सफॉर्मरला हे अत्याधुनिक सेन्सर्स लावता, तेव्हा त्याचा खर्च हजारो कोटींच्या घरात जातो. पण ती भविष्यासाठी गुंतवणूक आहे ना. समजा आपण हा खर्च केला, तरीही हे नेटवर्क चालवणार कोण? आज आपल्याकडे रस्त्यावर काम करणारे लाईनमॅन आहेत, ज्यांना उच्च दाबाची वीज समजते. पण हे IT नेटवर्क दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला असे इंजिनियर्स लागतील, ज्यांना इलेक्ट्रिकल आणि सायबर सिक्युरिटी दोन्हीचं ज्ञान आहे. बरोबर आहे. पण आणि दुर्दैवाने अशी तांत्रिक कौशल्य आपल्याकडे सध्या उपलब्धच नाहीयेत. ज्या सिस्टमची देखभाल करण्याची आपली क्षमताच नाही, ती सिस्टम देशभरात राबवणं म्हणजे एक मोठा जुगार नाही का? तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी रास्त आहे, पण मला तो जुगार वाटत नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे सेन्सर्स प्रत्यक्षात काम कसं करतात. पारंपरिक व्यवस्थेत एखादा ट्रान्सफॉर्मर क्षमतेपेक्षा जास्त चालला तर तो अक्षरशः तापून जळून स्फोट होईपर्यंत आपल्याला काहीच कळत नसे. ते मात्र खरंय. पण आज IoT सेन्सरमुळे त्यातल्या ऑइलचं तापमान 5 अंशांनी जरी वाढलं तरी कंट्रोल रूममध्ये अलार्म वाजतो. आपण इथून बसल्या बसल्या त्या ट्रान्सफॉर्मरचा लोड दुसऱ्या लाईनवर वळवू शकतो. पण इथेच तर खरा धोका आहे. 1 मिनिट. मगाशी सुरुवातीला मी जे ट्रॅफिक सिग्नलचं उदाहरण दिलं तसंच इथेही आहे. पारंपरिक ग्रीड ही डोळ्यांवर पट्टी बांधून ताशी 100 किलोमीटर वेगाने चालवलेल्या गाडीसारखी होती. IoTमुळे ग्रीडला आता दृष्टी मिळाली आहे. हे ऐकायला खूप छान वाटतंय आणि तुमचं ते डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या गाडीचं साधर्म्य खूपच रंजक आहे. ग्रीडला आता दृष्टी मिळाली आहे हे मी मान्य करते. पण जर गाडीचं स्टीरिंगच दुसऱ्या कुणीतरी आपल्या हातात घेतलं तर त्या दृष्टीचा काय उपयोग? म्हणजे तुम्हाला हॅकिंगबद्दल बोलायचंय? अगदी. तुम्ही ज्याला रिमोट कंट्रोल आणि अलार्म म्हणताय, तीच तर माझी मुख्य चिंता आहे. तुम्ही इथून बसल्या बसल्या ट्रान्सफॉर्मरचा लोड वळवू शकता, याचाच अर्थ ती सिस्टीम बाहेरून कंट्रोल होऊ शकते. हो, रिमोट मॉनिटरिंग शक्य आहे. मग विचार करा, जर एखाद्या शत्रू देशाने आपल्या वीज वितरण व्यवस्थेत मालवेअर सोडला, तर ते तो अलार्मच बंद करू शकतात. किंवा मुद्दाम ट्रान्सफॉर्मरवर ओव्हरलोड देऊन तो जाळून टाकू शकतात. जी दृष्टी तुम्ही ग्रीडला देत आहात, तीच दृष्टी हॅकर्ससाठी देशाच्या पायाभूत सुविधेचा नकाशा बनता आहे. पण आपण सुरक्षेचे उपायही करतोस ना? युक्रेनमध्ये 2015 साली नेमकं हेच झालं होतं. हॅकर्सनी त्यांच्या पॉवर ग्रीडमध्ये घुसून हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत लाखो लोकांची वीज रिमोटली खंडित केली होती. आपण या धोक्यांकडे केवळ गुंतवणूक म्हणून पाहू शकत नाही. युक्रेनचं उदाहरण अत्यंत समर्पक आहे. आणि मी किंवा कोणताही तंत्रज्ञान तज्ज्ञ सायबर सुरक्षेचा धोका पूर्णपणे नाकारणार नाही. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सायबर हल्ले टाळण्यासाठी स्मार्ट ग्रीडमध्ये एअर गॅपिंग, फायरवॉल्स आणि क्वांटम लेव्हलचं एन्क्रिप्शन वापरलं जातं. तरीही सिस्टीम हॅक होऊ शकतेच. हो, पण आपण धोक्याच्या भीतीने आजारी पडू म्हणून औषध घेणंच थांबवू शकत नाही ना. आणि तुम्ही जे रिमोट कंट्रोलचे धोके सांगत आहात, तिथेच स्मार्ट ग्रीडचा सर्वात मोठा फायदा दडलेला आहे. तो कसा काय? श्रोत्यांना डिमांड रिस्पॉन्स सिस्टीम कसं काम करतं हे समजून सांगणं इथे महत्त्वाचं ठरेल. बघा, उन्हाळ्याच्या दुपारी जेव्हा शहरातले सगळे AC एकाच वेळी चालू होतात, तेव्हा ग्रीडवर भयंकर ताण येतो, ज्याला आपण पीक लोड म्हणतो. आणि मग? लोड शेडिंग करावं लागतं. बरोबर. जुन्या ग्रीडमध्ये पूर्ण भाग अंधारात घालावा लागायचा. पण डिमांड रिस्पॉन्समध्ये काय होतं? स्मार्ट मीटरमुळे वीज कंपनी तुमच्याशी संवाद साधते. सिस्टम आपोआप मोठ्या कारखान्यांना किंवा स्मार्ट ACला संदेश पाठवते की पुढचे 2 तास तापमान 1 अंशाने कमी ठेवा, आम्ही तुम्हाला बिलात सवलत देऊ. म्हणजे ऑटोमॅटिक कंट्रोल. एक्झॅक्टली. यामुळे ग्रीडवरचा ताण कमी होतो आणि पूर्ण ब्लॅकआउट टळतो. हे ग्राहकांना अधिक नियंत्रण देणारं आणि अब्जावधी रुपयांची ऊर्जा वाचवणारं मॉडेल आहे. खरं तर ही डिमांड रिस्पॉन्सचं मॉडेल कागदावर आणि सिद्धांतात अत्यंत उत्कृष्ट आहे. ऊर्जा बचत होते, पैशांची बचत होते. पण जेव्हा आपण अब्जावधी उपकरणांना एकाच नेटवर्कशी जोडतो, तेव्हा सिस्टीमची गुंतागुंत अनेक पटींनी वाढते. गुंतागुंत तर वाढणारच, कारण आपण सिस्टम अपग्रेड करतोय. पण तंत्रज्ञानाचा एक नियम आहे. प्रणाली जितकी गुंतागुंतीची तितकेच तिचे अपयश भयानक. जर या डिमांड रिस्पॉन्स सिस्टमच्या सॉफ्टवेअरमध्ये एखादा बग आला किंवा एखाद्या अल्गोरिदमने चुकीचं कॅल्क्युलेशन केलं आणि एकाच वेळी हजारो कारखान्यांची वीज अचानक बंद केली, तर काय होईल?
त्याला बॅकअप सिस्टम्स असतात. याला इंजिनिअरिंगच्या भाषेत कॅस्केडिंग फेलियर म्हणतात. श्रोत्यांसाठी सांगायचं तर कॅस्केडिंग फेलियर म्हणजे पत्त्यांच्या बंगल्यासारखी अवस्था. एका ट्रान्सफॉर्मरवरचा ताण कमी करण्यासाठी सिस्टमनं तो दुसऱ्यावर टाकला, तो दुसराही पडला, मग तिसरा पडला आणि बघता बघता पूर्ण शहर अंधारात बुडालं. पण असं होण्याची शक्यता खूप कमी असते. कमी असते पण शून्य नसते. आणि केवळ तांत्रिक बिघाडच नाही, तर या डेटा प्रायव्हसीचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. तुमच्या घरात बसवलेला स्मार्ट मीटर दर 15 मिनिटांनी वीज कंपनीला डेटा पाठवतो. हो, बिलासाठी तो डेटा लागतोच. पण त्यावरून घरात कोण आहे, रात्री किती वाजता दिवे लागतात, तुम्ही घरात इलेक्ट्रिक गाडी कधी चार्ज करता, हा सगळा अत्यंत खाजगी स्वरूपाचा डेटा तयार होतोय. या डेटाचा गैरवापर होणार नाही याची कोणतीही शाश्वती आज आपल्याकडे नाहीये. प्रायव्हसीचा मुद्दा नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे आणि त्यासाठी डेटा प्रोटेक्शन कायदे आणि कडक नियमन असणे आवश्यक आहे, हे मी मान्य करतो. पण आपण पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया. सांगा. तुम्ही मगाशीचे कॅस्केडिंग फेल्युअर आणि गुंतागुंतीचे धोके मांडलेत, ते धोके आपण का पत्करायला हवेत? तर त्याचं सर्वात मोठं आणि अंतिम कारण आहे नूतनीकरण योग्य ऊर्जेचा समावेश, म्हणजे रिन्युएबल एनर्जी. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हो ना, आज हवामान बदलाचा धोका किती मोठा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कोळशावर चालणारे पॉवर प्लॅन्ट बंद करून आपल्याला सौर आणि पवन ऊर्जेकडे वळावेच लागेल. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. नक्कीच, पर्यावरणासाठी ते आवश्यक आहे. पण या ऊर्जेचा स्वभाव अत्यंत लहरी असतो. समजा संपूर्ण शहर सोलरवर चालत आहे आणि दुपारच्या वेळी अचानक आकाशात ढग आले, सोलर पॅनलची वीज निर्मिती एका क्षणात 70% खाली येते. बरोबर. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे ग्रिडमध्ये वीज साठवता येत नाही, ती त्याच मिलीसेकंदात मॅनेज करावी लागते. जर तुमच्याकडे IoT सेन्सर्स आणि रिअल टाईम डेटा नसेल, तर हे अचानक आलेले ढग पूर्ण ग्रिडला काही सेकंदात कोलॅप्स करू शकतात. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की मॅन्युअल सिस्टम हे हाताळू शकत नाही? अजिबात नाही. अशा वेळी कोणत्या बॅटरीतून वीज घ्यायची, हायड्रो पॉवर प्लांट कसा सुरू करायचा, हे निर्णय AI आणि स्मार्ट ग्रिडच घेऊ शकतं. जुना मॅन्युअल ऑपरेटर फोन फिरवून हे काही मिलीसेकंदात करूच शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर पर्यावरणास अनुकूल भविष्यासाठी डिजिटल स्मार्ट ग्रिड ही आपली सोय नाही, तर ती आपली मजबुरी आहे. मला हे नक्कीच मान्य करावं लागेल की नूतनीकरणीय योग्य ऊर्जेचा ग्रिडमध्ये समावेश करण्यासाठी जुनी व्यवस्था पूर्णपणे कुचकामी आहे आणि त्यासाठी स्मार्ट सिस्टम्स लागतीलच. हा तुमचा अत्यंत भक्कम युक्तिवाद आहे. धन्यवाद. पण तरीही आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी ज्या प्रणालीवर पूर्णपणे विसंबून राहत आहोत ती मुळात किती नाजूक पायावर उभी आहे, हा माझा मुख्य आक्षेप आहे. नाजूक पायावर कसं काय? आपण ढग आणि वाऱ्याच्या लहेलीपणावर मात करण्यासाठी एक असा डिजिटल महामार्ग बांधत आहोत ज्यावर कधीही सायबर हल्ला होऊ शकतो. जर ही पूर्ण व्यवस्थाच इंटरनेटच्या एका नाजूक धाग्यावर अवलंबून असेल आणि तिथेच हल्ला झाला, तर मिळणारे हे पर्यावरणीय फायदे क्षणार्धात अर्थहीन ठरतील. पण आपण सिक्युरिटी वाढवतोय ना? आपण जुन्या ग्रिडला कालबाह्य म्हणतो कारण ती मॅन्युअल होती, पण मॅन्युअल असल्यामुळेच ती सुरक्षित होती. आता आपण 100% ऑटोमेशनकडे जात आहोत, पण त्यासाठी आवश्यक असलेलं 100% सुरक्षितेचं कवच अद्याप आपल्याकडे नाहीये. नक्कीच. आणि मला वाटतं ह्या चर्चेतून अत्यंत महत्त्वाचे पैलू समोर आले आहेत. आता आपण ह्या सखोल चर्चेच्या निष्कर्षाकडे वळत आहोत. जर मी माझ्या भूमिकेचा सारांश मांडायचा ठरवला, तर मी यावर ठाम राहीन की स्मार्ट ग्रिड हे भविष्यातील ऊर्जा सुरक्षेचा मजबूत पाया आहे. वीज तयार झाल्या क्षणीच वापरली जावी लागते, या अत्यंत क्लिष्ट समस्येवर मात करण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग आणि डेटा विश्लेषणाला पर्याय नाही. आपण जुन्या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या व्यवस्थेत आता जगू शकत नाही. बरोबर. नूतनीकरण योग्य ऊर्जेचा समावेश करण्यासाठी आणि 2012 सारखे भयावह ब्लॅकआउट्स टाळण्यासाठी स्मार्ट ग्रिड ही काळाची अत्यंत तातडीची गरज आहे. होय, सायबर धोके आहेत, पण तंत्रज्ञान जसं प्रगत होतं तशी त्याची सुरक्षा व्यवस्थाही प्रगत होते. आपण भीतीपोटी भविष्याचे दरवाजे बंद करू शकत नाही. आणि माझ्या भूमिकेचा सारांश असा आहे की भविष्याचे दरवाजे उघडताना आपण घराचे दरवाजे चोरांसाठी तर उघडे ठेवत नाही ना, याचा विचार होणं गरजेचे आहे. हां, बरोबर. जुनी पारंपरिक ग्रिड आता बदलली पाहिजे यावर नक्कीच आपलं एकमत आहे. डिजिटल वाटचाल आवश्यक आहे हे मीही पूर्णपणे मान्य करते.
मात्र ही वाटचाल करताना तंत्रज्ञानावर आपण किती वेगाने अवलंबून राहायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या इंटरनेटशी जोडलेल्या पायाभूत सुविधांची सायबर सुरक्षा कशी सुनिश्चित करायची हा खरा कळीचा मुद्दा आहे. अगदी. सुरुवातीचा प्रचंड खर्च, तांत्रिक कौशल्याची कमतरता आणि संपूर्ण देशाची वीज व्यवस्था रिमोटली हॅक होण्याचा धोका या अत्यंत गंभीर मर्यादांकडे केवळ तांत्रिक प्रगती म्हणून डोळेझाक करणं आपल्याला परवडणारं नाही. अगदी बरोबर. जुनी ग्रीड बदलण्याची आणि आधुनिकीकरणाची गरज आहे यावर आपले नक्कीच एकमत आहे. पण त्या बदलाची अंमलबजावणी, त्याचा वेग आणि त्यात दडलेली जोखीम यावर आपले मतभेद कायम आहेत. आणि श्रोत्यांनो, द डिबेटचं हेच तर वैशिष्ट्य आहे. नक्कीच. आपण इथे कोणत्याही एका बाजूला विजेता ठरवण्यासाठी आलेलो नाही. या चर्चेतून अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक पदर उलगडली आहेत. होय, कोणतीही गुंतागुंतीची आणि संपूर्ण देशाच्या भवितव्याशी निगडीत असलेली समस्या एकाच दृष्टिकोनातून पूर्णपणे समजून घेता येत नाही. दोन्ही बाजू समजून घेतल्यानेच आपले आकलन अधिक स्पष्ट होते. नक्कीच. कार्यक्रमाची सांगता करताना सुरुवातीच्या त्या ट्रॅफिक सिग्नल्सच्या उदाहरणाची पुन्हा आठवण येते. आता जे श्रोते ही चर्चा ऐकत आहेत त्यांनी स्वतः हा विचार करणे अपेक्षित आहे की स्मार्ट ग्रिडमधील हे सेन्सर्स खरोखरच आपले पर्यावरण सुरक्षित करत आहेत की त्यातून निर्माण होणारे सायबर सुरक्षेचे अदृश्य प्रश्न अधिक गंभीर आहेत, ज्यांना आपण अद्याप सामोरे गेलेले नाहीत. अगदी. हा तोल कसा साधायचा याचा विचार आपण सर्वांनी नक्कीच करायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयावर. धन्यवाद.